न्यूज। देवगिरी किल्ल्यावर आग लागली आहे आणि यामुळे लोकांमध्ये मोठा संताप आहे। या ऐतिहासिक स्थळाचे संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे आणि केंद्रीय सरकारने या गंभीर घटनेकडे लक्ष द्यावे लागेल। आम्हाला अभिमान आहे की अजिंक्य देवगिरी किल्ला छत्रपती संभाजीनगरात आहे आणि याचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व अनमोल आहे। या किल्ल्याचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांना हे वारसा मिळू शकेल। या प्रकारच्या घटनांबद्दल योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे आणि किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात। आम्ही यामध्ये कोणतीही ढिलाई सहन करणार नाही। देवगिरी किल्ल्यावर आग, लोकांमध्ये संताप, ऐतिहासिक स्थळाचे संरक्षण द्या। विनोद पाटील। संभाजीनगर येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला आज पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे आग लागलेली आहे। माझा स्पष्टपणे आरोप आहे, याची जबाबदारी एसआयच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे। केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे। आजच्या आगीचं गांभीर्य, जी ऐतिहासिक बारादरी जी आहे, जे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट म्हणून जगप्रसिद्ध आहे, तिला देखील आग या ठिकाणी लागलेली आहे। माझा प्रश्न आहे, मागील 10 वर्षापासून प्रत्येक वर्षी राज्य सरकार, केंद्र सरकार आपल्याला निधी देतं। विशेषतः केंद्र सरकार साफसफाईसाठी आपल्याला निधी देतं आणि आपण उन्हाळ्याची का वाट बघता, कशामुळे त्या ठिकाणी गवत उगवलेलं आहे आणि कशामुळे दरवर्षी एप्रिलमध्येच त्या ठिकाणी आग लागते। तात्काळ सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं पाहिजे, बडतर्फ केलं गेलं पाहिजे आणि सरकारला मी स्पष्टपणे सांगतो, ही ऐतिहासिक वास्तू आहे, ही जर आपण जतन करू शकत नसाल तर स्पष्टपणे आपण जबाबदारी द्या, जबाबदारी स्वीकारा। याचं कारण असं आहे की हा किल्ला नुसतीच एक वास्तू नसून भारताची राजधानी राहिलेला आहे। देवगिरी किल्ल्यामध्ये यादवांचं साम्राज्य राहिलेलं आहे, एक याला वेगळं महत्त्व आहे। ही वास्तू जमीनदोस्त करण्याचा कुठला अधिकाऱ्यांचा डाव आहे का, याच्यामध्ये देखील तपास होणं गरजेचं आहे आणि जबाबदारी सर्वस्व अधिकाऱ्यांची मी त्या ठिकाणी ठामपणे सांगतो।